सो हाय गाइज, वेलकम बॅक टू रुचा सिद्धूज यूट्यूब चॅनल. नमस्ते. आय होप सगळे खुश असाल आणि मजेत असाल. सो टायटलवर ना तुम्हाला टॉपिक कळला असेल की आज मी कशाबद्दल बोलणार आहे. खूप क्युरियोसिटी असते सगळ्या बायकांना की एखादी व्यक्ती प्रेग्नेंट आहे आणि तिचं काय झालं आहे, नॉर्मल की सिझरिंग झालं आहे, आणि त्या दरम्यान एका बाईला काय काय फेस करावं लागतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आज मी बोलणार आहे. आय नो एका प्रेग्नेंट लेडीला सगळ्यात मोठा लाईफचा कन्सर्न, ऑर एल्स एका यंग लग्न झालेल्या मुलीला सगळ्यात मोठा कन्सर्न असतो की डिलेव्हरीमध्ये होणारं पेन हे मी कसं सोसणार आहे, किंवा त्याबद्दलचा विचार करून खूप मनात भीती वाटते. आणि बऱ्याच जणी प्रेग्नेन्सी बद्दल थोडे विचार पोस्टपोन करत राहतात. कारण का आम्ही ना लहानपणापासून बऱ्याच वेळेला ऐकलं असतं की एका बाईने एका बाळाला जन्म देणं म्हणजे तिचा दुसरा जन्म होणं, किंवा तिला जो होणारा त्रास, तिला ज्या वेदना होतात त्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे असतात, विच इज व्हेरी ट्रू. पण आई झाल्यानंतर जे बाळाबरोबरचे जे क्षण असतात ते सगळं काही घालवताना ना हे सगळं काही विसरलं जातं, किंवा हे सगळं विसरलं जातं. इतकं म्हणजे खुशी आपल्या लाईफमध्ये मिळते. सो येस, तुम्हाला पण क्युरियोसिटी असेल की माझी सिझरिंग झाली आहे की नॉर्मल डिलेवरी झाली आहे. सो मी खूप फिजिकल ॲक्टिव्हिटीज केलेल्या. आय नो मी घरातली कामं नव्हती केलेली, कारण का मला मुळातच कुकिंग आणि हाऊसहोल्डच्या घरातल्या कामांचा सवय नाही आहे, किंवा मला नाही आवडत, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण बाकी सगळी कामं मी केलेली आणि माझी डिलेवरी झाली आहे सिझरिंग. सो येस, तुम्हाला दिसत असेल की मी खूप फिट आहे, फाईन आहे, ॲक्टिव्ह आहे, किंवा सगळं काही व्यवस्थित झालं आहे, तर ओ बिचारी सिझरिंग कशी झाली. नो, बिचारी कोण नसतं. प्रत्येकाचा जो टाईम असतो, ज्या गोष्टी ज्यावेळी घडणार असतात किंवा ज्या वेळी घडायच्या असतात त्या होऊन जातात. मुळात सिझरिंग आणि नॉर्मल हे कोणताच प्रकार हे वाईट नाही आहे. सुदृढ बाळ जन्माला घालणं आणि एक आई व्यवस्थित राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की बऱ्याच वेळेला म्हणजे आईला काही त्रास होऊ नये किंवा बाळाला काही त्रास न होता सिझर डिलेवरी खूप चांगल्या प्रकारे केली जाते. सो येस, माझी सिझरिंग डिलेवरी झाली आहे आणि मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काही शेम आहे किंवा मी बेचारी आहे. कारण का 14 तासाच्या प्रयत्नानंतर ट्राय केलेलं मी, पण नॉर्मल नाही झालं. तर इट्स ओके, आम्ही डिसिजन घेतला आणि आम्ही सिझरचा डिसिजन करून बेबीला जन्म दिला. सो मी सांगते माझ्याबरोबर नक्की काय झालं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का हा व्लॉग हा खूप महत्त्वाचा आहे. कारण का मला आठवतं आहे माझी डिलेवरी 22 ऑक्टोबर 2023मध्ये झाली आणि रात्री 2-2:30 वाजेपर्यंत मी माझे यूट्यूबसाठी व्लॉग शूट करत होते. आणि मला नव्हतं माहिती की मला लेबर पेन चालू होईल किंवा माझ्याबरोबर असं काही होईल. पण स्टील मला माझ्या बेबी बरोबर सगळं काही शूट करायचं होतं. सो एक दिवस मी लिस्टिंग करून ठेवलेलं आणि तो दिवस मी पकडला 21ची रात्र. आणि मी स्टार्ट करता करता एंड माझा 2:30ला झाला. आणि लास्ट व्हिडिओ माझ्या हस्बंडनी माझी काढलेली, म्हणजे सिद्धूने माझी काढलेली माझ्या बोर्डबरोबर. सो मला तो दिवस मी कधीच विसरणार नाही. जर मी सक्सेसफुल झाले या सगळ्या जर्नीमध्ये तर माझं श्रेय माझ्या नवऱ्याला आहे, माझ्या मेहनतीला आहे. कारण का मला अजूनही आठवतं रात्री 2:30 वाजेपर्यंत मी शूट करत होते. 4:30च्या दरम्यान म्हणजे मी झोपलेले 3 वाजता तयारी आवरून वगैरे सगळं. 3च्या दरम्यान माझ्या अंगावरनं जिकडनं आपल्याला पिरियड्स येतात तिकडनं मला पाणी जायला लागलं, नॉनस्टॉप पाणी जायला लागलं. आणि कंटिन्यू इतकं की जसं आपलं युरिन पास होते तसं पाणी जायला लागलं. तर मला फर्स्ट काही कळलं नाही. मी धाडकरनं उठून उभी राहिली आणि मी बेडवर होती. सो मी खाली आले, जमिनीवर आले आणि पूर्ण जमीन ओली झालेली. सो मला कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो माझ्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी माझ्या नंडेचा सोबत पण असं झालेलं की तिची वॉटर बॅग असते, म्हणजे बाळ ज्या बॅगमध्ये असतो त्याच्या अवतीभोवती जी बॅग असते, त्याच्या अवतीभोवती जे पाणी असतं ती बॅग लीक झालेली. त्यामुळे पूर्ण जमीन ही पाण्याने भरलेली.
सो मला पेन काहीच होत नव्हतं, झिरो पेन होतं. मला कळत नव्हतं माझ्यावर काय चालू आहे. आणि मग माझी सासू आणि माझा नवरा म्हणाला की वी हॅव टू रश टू द हॉस्पिटल. सो आम्ही 5 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये गेलो. स्टॉप. मी आईकडे गेलेले ह्याच्यानंतर ओट भरण्यानंतर. थोड्या दिवसांसाठी सिद्धूकडे राहायला आलेले, बिकॉज डिलेवरीनंतर मी सिद्धूकडे 4 महिने किंवा 2 महिने येणार नव्हते. सो माझ्या बाळाने घरी यायचा जन्म माझ्या भावाबरोबर डिसाईड केला, कारण का इतके दिवस मला काहीच त्रास झाला नाही. मी जेव्हा माझ्या सासरी आली तेव्हा मला त्रास सुरू झाला. सो मग 5 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये रश केली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले की तुम्हाला नर्स चेक करतील आणि काही इमर्जन्सी असेल तर तुम्हाला कळवलं जाईल. सो मला नर्सने फर्स्ट माझी फाईल बघितली, माझा BP बघितला, मला विचारलं तुझा किती पाणी गेलं आहे आम्हाला सांग. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कसं असतं माहिती आहे, किती बाळाचं पोर्शन, बाळाचं हे खाली, डोकं खाली आलं आहे की नाही हे बघितलं जातं. सो सोनोग्राफीमध्ये ना 9-1च्या सोनोग्राफीमध्ये कळतं बाळाचं पोझिशन कशी आहे. सो माझी पोझिशन व्यवस्थित नॉर्मल डिलेवरीसाठीच होती. मग नर्सने मला व्यवस्थित चेक केलं आणि ही 2 बोट ना इन्सर्ट केली जातात. जिकडनं बाळ बाहेर येणार आहे तिकडनं बघितलं जातं की बोटाला बाळाचं डोकं लागतं आहे की नाही. सो माझं तर नव्हतं लागलेलं. आणि मग मला रात्री ॲडमिट करून घेतलं, कारण का पाणी बऱ्यापैकी जास्त गेलेलं. मग ॲडमिट झाल्यानंतर मला झोपता येतच नव्हती, बिकॉज लाईफमधला सगळ्यात मोठी गोष्ट माझ्याबरोबर घडणार होती आणि ज्या गोष्टीची भीती वाटत होती ते माझ्याबरोबर घडणार होतं. सो मला ॲडमिट केलं, पण मला कळा तर 12 वाजेपर्यंत नाही आल्या. मग मला माझ्या सलाईन थ्रू एक इंजेक्शन दिलं आणि 12 वाजल्यानंतर मला काहीच खाण्यासारखं नव्हतं. मी सकाळी नाश्ता केला 11 वाजता आणि मला काहीच खायचं नव्हतं. मला फक्त पाणी प्यायचं होतं, ते पण एक सिप. थोड्या वेळाने पाणी देखील बंद केलेलं, पण सुरुवातीला पाणी देत होते. सो मी खूप खूप एक्सायटेड होते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ना अशा शिल्ल वाटत होत्या. 12 वाजता मला इंजेक्शन दिलं आणि 1 वाजेनंतर मला कळा चालू झाल्या. म्हणजे लिटरली कमरेपासून पोटापासून सगळीकडनं गळा यायला लागल्या आणि त्या कळांचं ड्युरेशन फार कमी होतं. म्हणजे 20-20 मिनिटांनी मला गळा येत होत्या. मग नंतर 3 वाजल्यानंतर मला 5-5 मिनिटांनी कळा यायला लागल्या आणि खूप प्रचंड प्रकारे कळा येत होत्या, ज्या सहन करण्यासारख्या नव्हत्या. बट स्टील आय वॉज लाईक की मला नॉर्मल डिलेवरी हवी आहे, सो मला हे सहन करावं लागेल. त्यावेळीचं माझं माइंडसेट असं होतं की जगातल्या सगळ्या बायका डिलिव्हरी करतात, जगातल्या सगळ्या बायकांना त्रास होतो, त्या त्रास सहन करून त्या एका बाळाला जन्म देतात आणि मगच त्या आई होतात. सो रुचा, तुला ह्या जर्नीमधनंच जायचं आहे आणि एका डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे. जे काय तुझ्यासोबत होणार आहे तू ते सहन करण्याच्या लायक आहेस, तू सगळ्यात स्ट्रॉंग आहेस. आणि जर तुला त्रास होत असेल तर जोरजोरात ओरडून तुझा त्रास व्यक्त करायचा, पण पण मनात एकही गोष्ट नेगेटिव्ह नाही करायची आणि अजिबात घाबरायचं नाही, कारण का तू स्ट्रॉंग गर्ल आहेस. ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनात टाकलेल्या आणि मला कळा 7 वाजता सुरू झाल्या. कळा खूप जोरजोरात, खूप प्रचंड प्रमाणात होत्या की हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना वाटलं की एवढ्या कळा ही मुलगी देते आहे तर हिची डिलिव्हरी होऊन जाईल 1-2 तासात. सो परत डॉक्टर 9 वाजता आली, तिने चेक केलं बोट म्हणजे म्हणजे हे करून की बाळाचं डोकं खाली आलं आहे की नाही. पण माझ्या डुडूचं डोकं हे माझ्या म्हणजे जिकडनं बाळ बाहेर येतं तिकडे असं अडकायला हवं, तर ते असं अडकलेलं, त्यामुळे तो बाहेर येऊ शकत नव्हता. सो डॉक्टरनी डिसिजन घेतला की आपल्याला तिला सीझरसाठी घेऊन जावं लागेल, बिकॉज बाळाचं डोकं अडकलं आहे आणि वॉटर बॅग फुटल्यामुळे बाळाला पाणी देखील मिळत नाही. आपण जास्त वेळ तिला असं पेनमध्ये नाही ठेवू शकत. सो माझ्या लाईफमधला सगळ्यात टर्निंग पॉईंट होता की पूर्ण 10 तास का 14 तास मी कळा देत होती आणि मी वेट करत होती नॉर्मल डिलेवरीचा, जो व्यर्थ होता, कारण का इतक्या कळा देऊन मला सीझरसाठी नेत आहेत, विच इज व्हेरी बॅड. बट माझा नवरा असं बोलला की मला तिला बघवत नाही आहे, मला तिचा त्रास सहन होत नाही, चोकी आपण डिलेवरी करूया. मग मला सीझर सेक्शनमध्ये नेलं आणि मला कळा देत होत्या. खूप कळा येत असताना मला पाठीमागे एक इंजेक्शन दिलं. असं म्हणतात की ते कण्यामध्ये देतात, पण ट्रस्ट मी पण इंजेक्शनला खूप घाबरते. पण मला ते इंजेक्शन इतकं दुखलंच नाही, कारण का मला
प्रचंड जोरजोरात कळा येत होत्या आणि ते कळ्यांचं दुखणं जास्त 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 होतं, जेवढं ते छोटंसं इंजेक्शन काहीच वाटलं नाही. सो इंजेक्शन दिल्याबरोबर माझ्या खालना लोअर बॉडी पोर्शनमध्ये खूप सारे मुंग्या यायला लागल्या, कळायला लागलं की त्याचा इफेक्ट होतो आहे. मग डॉक्टरने सलाईन थ्रू मला 2-3 इंजेक्शन दिले, मला वेगळं सलाईन लावलं आणि सांगितलं आता तोंड बंद करून चुपचाप पडून राहायचं. माझ्या पोटावर एक हिरवा कपडा टाकला, माझ्या डोळ्यावरची लाईट पडत होती आणि मी त्यांना सांगितलं की प्लीज माझा चेहऱ्यासमोरचा पोर्शन झाकून ठेवा, मला काहीच बघायचं नाही बिकॉज रक्त बघून मला चक्कर येते. सो त्यांनी बोलता बोलता सगळं काही चालू केलं आणि सगळ्यात वर्स्ट पार्ट हा होता जो मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्यावर असं घडलं आहे. जर तुम्हाला पण रक्ताची भीती वाटते, जर तुम्हाला पण त्रास होतो रक्ताचा, तर एक सांगेन की तुमचे डोळे बंद करा, कारण का वरती जी लाईट लावलेली असते ना तिच्यामधनं जो उजेड पडत असतो त्याच्यामध्ये ना आपल्या पोटाचं रिफ्लेक्शन पडतं आणि ते बघायला इतकं स्कॅरी असतं ना, कारण का आपण असं कधीच बघितलं नव्हतं. सो येस, मी माझे डोळे बंद करून घेतलेले, पण डॉक्टर नर्स काय काय बोलतात सगळं ऐकत होतं आणि विदिन लाईक 20 मिनिटामध्ये त्यांनी माझं बाळ, माझं पिल्लू असं पटकन बाहेर काढलं आणि काढता काढता माझं युवान रडायला लागला, माझं बाळ रडायला लागलं आणि मला कळलं ओ माझं बाळ आलं आहे. आयुष्यातला सगळ्यात मोठी गोष्ट होती आणि तोपर्यंत ना मला काहीच त्रास होत नव्हता. मला असं वाटत होतं माझी बॉडी का पाण्यामध्ये ठेवली आणि पाण्यामध्ये आपलं शरीर कसं तरंगतं तशी माझी बॉडी तरंगत होती असं मला वाटत होतं. मग युवानला त्यांनी मला काढलं, त्याला धुतलं वगैरे आणि मग माझ्या युवान रडत होता, माझ्या बाजूला आणून ठेवलं. मी युवानला असं गाल चिटकवलं आणि मी बोलली ओ माझं बाळ, इतकंच मी बोलले आणि मला खूप रडायला आलं. मी सांगितलं नर्सला की युवानला फर्स्ट त्याच्या डॅडाला दाखवा, कारण का माझा नवरा बाहेर रडत असेल, त्याला लवकरात लवकर युवानला दाखवा. आणि येस, नर्सनी पडला जाऊन युवानला दाखवलं बाहेर फॅमिली मेंबर्सला आणि तोपर्यंत माझे स्टिचिंगवाले क्वेश्चन चालू होते. सो युवान बाहेर होता आणि मी आतमध्ये होती. सो मला ना 3 स्टेप्स असतात. एक तर आपले टाके जे असतात ते धाग्याने विणले जातात, विच इज व्हेरी ओल्ड टेक्निक आणि आता ती कोणीही वापरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेपलरचे टाके असतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता नवीन पद्धत आली आहे, चामडी जी असते ती सील पॅक म्हणजे चिटकवली जाते एकावर एक. सो माझी चिटकवली होती त्यामुळे मला टाके नाही पडले, मला काहीच प्रॉब्लेम नाही झाला आणि 5व्या दिवशी माझी फक्त ड्रेसिंग काढली गेली. ड्रेसिंग ही असते ना तिला अजिबात 5 दिवस पाणी नाही लागलं पाहिजे, आंघोळ करायची नसते. सो माझं मी जेव्हा गेलेली ड्रेसिंग काढायला, सो मला दुखलं का हा मोठा कन्सर्न असतो, तर अजिबात दुखलं नव्हतं. आपल्याला जसं वॅक्स करताना वॅक्स स्ट्रिप चिटकवली असते आणि ते काढताना दुखतं ना, तेवढंच फक्त ते दुखतं. जर तुम्ही सिझरिंगसाठी रिकमेंड करत असाल तर डॉक्टरला सांगा की मला सीलवालं म्हणजे चिटकणारे टाके पाहिजे आहेत, स्टॅपलरवाले नको आहेत. सो हा माझा खूप टर्निंग पॉईंट होता आणि माझं हे सीझर ऑपरेशन या सगळ्या गोष्टी ना ची भीतीच निघून गेली जसं माझं सीझरिंग झालं, बिकॉज बेस्ट होतं माझ्यासाठी. कारण का नॉर्मलच्या कळा देऊन माझी डॉक्टर म्हणत होती की तू एवढ्या कळा दिल्यास, तू एवढं सुचलंस की आतापर्यंत तुझी डिलेवरी झाली पाहिजे, एवढ्या कळांमध्ये डिलेवरी होते. सो इट्स ओके, मी दोन्ही अनुभवलं आहे आणि दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. सो त्यावेळी त्या क्षणी जे सुचतं ते करा, पण अजिबात घाबरू नका. देव तुमच्या पाठीशी आहे. इतके 9 महिने सरळ गेले आहेत, हे पण जातील, हे दिवसही जातील. सो डिलेवरीनंतर मला बाहेर आणलं आणि 2 तास शांत होतं सगळं, मला काहीच दुखत नव्हतं बिकॉज एनेस्थेशिया होता. मग मला डॉक्टरांनी पायांचे मुवमेंट्स करायला सांगितले, वर खाली पाय करायला सांगितलेले. रात्रीची वेळेची डिलेवरी होती म्हणून माझं पूर्ण रात्र झोपून गेली आणि जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा थोडं पेन कमी झालं होतं आणि ऑब्व्हियसली सलाईन थ्रू मला पेनकिलर्स चालू होत्या, टॅबलेट्स थ्रू पेनकिलर चालू होत्या. मला पाणी पियायचं नव्हतं 12 तास, पण सलाईन थ्रू पेनकिलर चालू होत्या आणि उठल्यानंतर पण माझ्या पेनकिलर चालू होत्या दुपारी 12 नंतर. सो पेनकिलर बऱ्यापैकी डॉक्टर्स देतात, सलाईन थ्रू आपल्याला सगळे औषधं चालू असतात, त्यामुळे ना आपल्याला वाटतं तेवढं अजिबात दुखत नाही टाके आणि आपलं सुंदरसं बाळ आपल्या बाजूला असतं ना, त्यामुळे त्याच्यासमोर नाही सगळं दुःख फार छोटं वाटायला लागतं.
सो पहिला दिवस फर्स्ट वॉक जो माझा होता तो मेक शुअर करा की तुमचे पिरियड्सचे जे पॅन्टी असतील, तर मी एक पॅन्ट ऑर्डर केलेली विच इज पॅन्टी पॅड म्हणून. ते वापरा जर हॉस्पिटल प्रोव्हाइड करत नसेल. हॉस्पिटलचे पण एक वेगळ्या प्रकारचे पॅड असतात, ते तुम्हाला ती लोक यूज करायला देतात, ज्याच्यामध्ये ऑब्झर्व करण्याची पॉवर सगळ्यात जास्त असते. सो फर्स्ट डे तर मी तेच लावले, पण त्याच्यातनं माझं खूप लिकेज झालं, माझं खूप सारं ब्लिडिंग गेलं जेव्हा मी फर्स्ट उभी राहिली. त्यामुळे मेक शुअर करा, जर तुम्ही बेडवरनं फर्स्ट टाईम उभे राहत असाल, तुमचे फॅमिली मेंबर तिथे कोणी नसायला पाहिजे. तुमची आई, सासू किंवा तुमचा नवरा असायला पाहिजे, कारण का ते खूप ऑकवर्ड असतं. सो माझं खूप ब्लिडिंग गेलेलं, पूर्ण खाली ब्लिडिंग सांडलेलं, आणि मग ते पुसावं लागलं ऑब्व्हियसली, बिकॉज डिलिव्हरी नंतरचं रक्त हे खूप जाड असतं. आणि मग मी तो एक दिवस मी ते हॉस्पिटलमधनं दिलेले पॅड वापरले. मग नंतर मी एक पिरियड पॅन्टी यूज केली, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ती जर तुम्हाला यूज करायची तुम्ही करू शकता. आणि मग माझं पिरियडचं ब्लिडिंग जवळजवळ 7-8 डेज नंतर नॉर्मल झालं आहे. आणि मग मी चालायला लागले, थोडी थोडी हळूहळू चालायला लागले, बसायला लागले. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, डिलेव्हरीनंतर जे कोणी तुम्हाला भेटायला येत असेल, जे कोणी बोलत असेल, झोपून बोला त्यांच्याबरोबर. बरं वाटतंय म्हणून उठून त्यांना अटेंटिव्ह करणं काही गरजेचं नाही आहे, जी मी मिस्टेक केली. डिलेव्हरीनंतर ना आपल्याला पाठीला जो एनेस्थेशिया देतो तो शरीरामध्ये असतो, तो लगेच जात नाही. सो मी खूप मोठी चुकी केलेली. मला डॉक्टरांनी सांगितलेलं 2.5 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे दिवसाला, जे मी खूप कमी प्यायलेले, बिकॉज लोक येऊन भेटून जायचे आणि आपण आपली काळजी घेणं विसरून जातो. सो मी पाणी कमी प्यायले, त्यामुळे माझे थ्रूआउट 9 मंथ्स अजिबात पाय सुजले नव्हते. पण माझी डिलिव्हरी नंतर आठवडाभर एवढे हत्तीसारखे पाय झालेले. ते खूप म्हणजे चुकीचं म्हणजे होतं, जे मी नाही लक्ष दिलं. माझी कंबर खूप दुखायला लागली, कारण का मी झोपून राहायची नाही, झोप माझी पूर्ण होत नव्हती, कारण का लोक भेटायला येत होते. सो पाहुण्यांना एंटरटेन करा, पण तुम्ही तुमची काळजी घ्या, प्लीज घ्या. हे दिवस पुन्हा नाही येणार आहे. आपलं शरीर खूप नाजूक होऊन जातं या सगळ्यामध्ये. सो येस, पाणी प्यायल्यानंतर, खूप सारं पाणी प्यायल्यानंतर माझी सूज कमी झाली, आणि मी मॉलिश चालू केलेलं आठवडाभरानंतर, मग त्यानेही खूप फरक पडला. सो मी धुरी घेतली नाही, मी काहीच घेतलं नाही, फक्त मॉलिश केली आणि गरम गरम कडकडीत पाण्याचं आंघोळ केली. सो येस, आय एम हेल्दी, आणि माझं शरीर थोडं वाढतं आहे, जाडं होतं आहे, दॅट्स फाईन. 2 वर्षानंतर मी वर्कआउट करायला सुरुवात करणार आहे, जोपर्यंत माझ्या शरीरातली माझ्या शरीराची जी झीज झाली आहे ती पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत मी माझं जसं वजन आहे, जशी माझी बॉडी आहे, एक्सेप्टेड. कारण का मी माझ्या लाईफमधला सगळ्यात सुंदर फेजमध्ये आहे, आणि हा फेज मला पुन्हा नाही मिळणार आहे. माझं छोटंसं बाळ पुन्हा छोटं नाही होणार आहे. सो थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे नक्की काय करायचं आहे, एक लाईक बटन द्यायचं आहे माझ्यासाठी, आणि दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल. बरं, तर माझं इंस्टाग्राम ID आहे रुचा सिद्धू 234. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, जर तुम्हाला काही अडथळे असतील, तर तिथे मला DM करा. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. थँक्यू.